दिवाळी असो, भाऊबीज असो, रक्षाबंधन असो, कोणताही सण असो, आपल्याला काजू कतलीची आठवण येतेच. कारण ही सगळ्यांनाच आवडते. तर अशी ही सगळ्यांची आवडती काजू कतली कशी बनवतात ते आपण इथं बघूया. तर इथं काजूचे काप मी घेतलेले आहे 2 वाट्या. फक्त हे काजूचे काप मी आता मिक्सर जारमध्ये टाकून याची पावडर करून घेणार आहे. तर अशा प्रकारे बारीक पावडर करायची. थोडी जाडसर राहिली तरी काही हरकत नाही. पुढे गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर टाकलेली आहे. इथं साखरेचा पाक आपल्याला करायचा नाही. फक्त साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. चांगले बुडबुडे यायला लागले, की यामध्ये आपल्याला काजूची पावडर टाकायची आहे. व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आपण यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. पुन्हा तसं शिजवत-शिजवत 15-20 मिनिटानंतर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर मंडळी आता प्लेटमध्ये फॅनखाली हे थंड करायचं आहे, घट्टपणा आणायचा आहे अशा प्रकारे. असा घट्टपणा आला म्हणजे बटर पेपरला तूप लावून आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. म्हणजेच काय काजू कतलीचा शेप द्यायचा आहे. तर बटर पेपर हा व्यवस्थित अशा प्रकारे टाकून लाटण्याचा वापर करून आता आपण याला आकारबद्ध करूया. तर तुमच्याकडे सिल्वर पेपर असेल तर तुम्ही लावू शकता, नसला तरी चालेल. आकार हा अचूक येण्यासाठी मी स्केलचा वापर करत आहे. व्यवस्थित याचे चेक्स पाडल्यानंतर 20 मिनिटं याला असंच ठेवायचं. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली काजू कतली किती छान तयार झालेली आहे. तर मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.